चला तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया आपल्या सूर्याबद्दल. आपण सर्व ताऱ्याचे बनलेले आहोत. सूर्याशिवाय जीवन अशक्य आहे. आपली ऊर्जा, हवामान आणि अस्तित्व याच सूर्याभोवती फिरते. तर आपण त्याची आज सखोल माहिती घेऊया. सूर्याचा जीवन प्रवास, भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ. जन्म, सूर्याचा जन्म 4.6 अब्ज वर्षापूर्वी झालेला आहे. एका प्रचंड आण्विक ढगातून सूर्याचा जन्म झाला आहे. वर्तमानमध्ये मेन सिक्वेन्स, हायड्रोजनचे साठे अजून 5 अब्ज वर्ष पुरतील इतके आहेत. तोपर्यंत सूर्य स्थिर राहील. भविष्यातील सूर्य, लाल राक्षस, सूर्यप्रसारण पावेल आणि बुध, शुक्र व कदाचित पृथ्वीला गिळंकृत करेल. सूर्याचा शेवट, पांढरा बटू, त्याचे बाह्य आवरण गळून पडेल आणि फक्त एक घन व्हाईट ड्रॉप तारा असेल. आता जाणून घेऊ सूर्याचा शोध आणि सूर्यावरील अभ्यासासाठी तयार केलेल्या मोहिमा. पार्कर सोलर प्रोब, सूर्याच्या वातावरणात प्रवेश करणारे आणि त्याला स्पर्श करणारे पहिले मानवनिर्मित यान 2021 साली लॉन्च करण्यात आले होते. सोहो, गेल्या 25 वर्षापासून सूर्यावर नजर ठेवणारी वेधशाळा. आदित्य L1, सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम 2023 साली राबवण्यात आली होती. चला तर आता जाणून घेऊया पृथ्वीवर सूर्याचा होणारा परिणाम. संरक्षक कवच, त्याला मॅग्नेटोस्फिअर असे म्हणतात, जे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आपल्याला सौर वाऱ्यापासून वाचवते. अवकाश, हवामान, स्पेस वेदर, शक्तिशाली सौर वादळी उपग्रह, सॅटेलाइट्स आणि विद्युत ग्रीड निकामी करू शकतात. अरोरा, उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर दिसणारा नयनरम्य प्रकाश असतो. आता जाणून घेऊया चुंबकीय वादळ आणि सौर डाग याविषयी. सौर डाग, त्याला सनस्पॉट असेही म्हणतात, हे पृष्ठभागावरील थंड आणि गडद भाग आहेत जे शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र दर्शवतात. सौर चक्र म्हणजेच सोलर सायकल, दर 11 वर्षांनी सूर्याची चुंबकीय ध्रुवता पोलॅरिटी बदलते. सौर ज्वाला, त्याला आपण सोलर फ्लेअर्स असेही म्हणतो, अचानक होणारा ऊर्जेचा महास्फोट ज्याद्वारे सूर्यावरील प्लाझ्मा बाहेर फेकला जातो. तर आता आपण जाणून घेऊ सूर्याचे बाहेरील वातावरण. क्रोमोस्फिअर, प्रकाशमंडळाचा वरचा लालसर थर. सौर वारा, सोलर विंड, कोरोनामधून वाहणारा विद्युतभारित कणांचा अखंड प्रवाह. त्यानंतर येतो कोरोना, सूर्याचा बाह्य मुकुट. हे सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा 300 पट जास्त उष्ण आहे. 10 ते 20 लाख अंश सेल्सिअसपर्यंत याचे तापमान असते. चला तर आता आपण पाहूया सूर्याची अंतर्गत रचना. गाभा, त्याला कोर असे म्हणतात, ऊर्जा निर्मिती केंद्र, जो संपूर्ण त्रिज्येचा 25% भाग आहे. नंतर रेडिओ ॲक्टिव्ह झोन, येथून उष्णता बाहेर पडायला लाखो वर्ष लागतात. त्यानंतर येतो त्याचा वरचा थर येतो टॅकोक लाईन, जिथे सूर्याचे चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्यानंतरचा थर आहे कन्व्हेक्शन झोन, प्लाझ्मा उकळत्या पाण्यासारखा वर येतो. त्यानंतर सर्वात वरचा थर आहे प्रकाशमंडळ, त्याला फोटोस्फिअर असेही म्हणतात. सूर्याचा आपण पाहतो तो पृष्ठभाग तापमान 5500 अंश सेल्सिअसपर्यंत असते. सूर्याच्या ऊर्जेचे उगमस्थान म्हणजे त्याचा गाभा. प्रक्रिया, अणुसम्मीलन म्हणजेच न्यूक्लियर फ्युजन, हायड्रोजनचे हिलियममध्ये रूपांतर होते. इंधन, दर सेकंदाला 60 अब्ज किलो हायड्रोजन जळतो. त्याचे तापमान 1.57 कोटी अंश सेल्सिअसपर्यंत असते. शक्ती, दर सेकंदाला 40 लाख टन वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होते. त्यामुळे सूर्याचे तापमान हे प्रचंड प्रमाणात होऊन त्याची ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचते. सूर्याचे अस्तित्व आणि व्याप्ती. प्रचंड वस्तुमान, सौरमालेच्या एकूण वस्तुमानापैकी 99.86% भाग सूर्याने व्यापलेला आहे. आकारमान, सूर्य पृथ्वीपेक्षा जवळजवळ 109 पट अधिक रुंद आहे. सूर्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा 28 पट जास्त आहे. अंतर, सूर्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतर सूर्याचे आहे. प्रकाशाला पोहोचायला 8 मिनिटे 20 सेकंद वेळ लागतो. प्रकाशाचा वेग असतो दर सेकंदाला 3 लाख किलोमीटर. तर मित्रांनो, कशी